प्रेग्नेन्सीचा 8वा महिना लागलाय, क्रेविंग खूप वाढल्यात आणि फक्त 50 रुपयामध्ये जर असा चॉकलेट केक घरी बनवता येत असेल तर बनवायला काय हरकत आहे। आणि इकडे स्पॉन्ज बघा किती परफेक्ट डिमोल्ड झाला होता माझा आणि खूप छान बनला होता। 40 रुपीजचे मी हॅपी हॅपी बिस्किट्स घेतले, 10 रुपीजचा इनो, झाले 50 रुपये। आता हे ना बिस्किट सगळे मिक्सरमध्ये ना छान ग्राइंड करून घेतले, थोडंसं गरम पाणी घेतलं, इथे दूध सुद्धा लागणार नाही आपल्याला, त्याच्यामध्ये 1 चमचा कॉफी पावडर ऍड केलेली आहे आणि हे सगळं फेटून घेतलं छान। अजिबात साखर ऍड करायची नाहीये, बिस्किट खूप गोड आहे हा। इनो मध्ये ना थोडंसं पाणी टाकून छान परत फेटून घेतलं आणि लगेचच ना बेक करायला ठेवला होता 20 मिनिटासाठी केक। आणि 20 मिनिटानंतर इतका छान स्पॉन्ज माझा रेडी झालेला होता। त्यानंतर ना घरामध्ये थोडंसं डार्क कंपाऊंड होतं, तेच मी मेल्ट करून त्याच्यावर टाकलं आणि थोडंसं ओरिओ बिस्किटनी डेकोरेशन केलं होतं। तुम्ही डेकोरेशन स्किप सुद्धा करू शकता आणि यांना सरप्राईज दिलं। पण खरी मज्जा आता होती, प्रेग्नेन्सीच्या 8व्या महिन्यात ना जीव इतका जड झालेला असतो ना, अर्धा तास लागला असेल मला फक्त केक बनवायला, पण इतकं जास्त माझा जीव दमलेला होता। आराम केला मी थोडासा, त्यानंतर फ्रेश झाले आणि मग बाकीचे कामं जे राहिले होते ते करून घेतले, कपडे वगैरे वाळत टाकले, त्यानंतर भांडे घासले ना। असा होता माझा आजचा दिवस। बाय बाय।